सोशल मीडियाचा अतिवापर हा सध्याच्या लाईफस्टाईलमधला सर्वात मोठा गंभीर असा प्रश्न बनलाय। काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियन सरकारनं 16 वर्षांखालच्या मुलांवरती सोशल मीडिया बंदीचा नियम लागू केला। ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयाबद्दल जगभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया देखील उमटल्या। तर काही देश सोशल मीडियावरच्या नियंत्रणासाठी ऑस्ट्रेलिया पॅटर्न लागू करता येईल का याचा विचार देखील करू लागलेत। आता भारतामधल्या सोशल मीडियाच्या भस्मासुराला आणि त्याच्या दुष्परिणामांना आवर घालण्यासाठी मद्रास उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिलेला सल्ला हा कमालीचा चर्चेत आलाय। भारतातही 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी। ऑस्ट्रेलियातला नियम भारतातही लागू होणार। मद्रास हायकोर्टाकडनं केंद्राला सूचना। लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सध्या सोशल मीडियाच्या व्यसनापासून कुणीही वाचू शकलेलं नाहीये। सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव प्रत्येक युजरला सुद्धा आहे। तरीही या सोशल मीडियाची झिंग काही उतरत नाहीये। 9 डिसेंबरपासून ऑस्ट्रेलियानं 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी घातली आहे। अशा प्रकारची बंदी लागू करणारा ऑस्ट्रेलिया हा जगातला पहिला देश ठरलाय। आता ऑस्ट्रेलियाच्या पावलावर पाऊल टाकत भारत सरकारनं सुद्धा अशी बंदी लागू करण्याचा विचार करावा असा सल्ला मद्रास उच्च न्यायालयाकडनं दिला जातोय। ज्या याचिकेवरती सुनावणी करताना कोर्टानं केंद्राला सूचना केल्या आहेत ती याचिका 2018 सालची आहे। न्यायमूर्ती जी जयचंद्रन आणि न्यायमूर्ती के रामकृष्णन यांच्या खंडपीठासमोर या याचिकेची सुनावणी पार पडली। सुनावणी दरम्यान दोनही न्यायमूर्तींनी सोशल मीडिया वापराविषयी गंभीर निरीक्षण नोंदवलं। मुलांच्या ऑनलाईन सुरक्षेसाठी कठोर पावलं उचलण्याची वेळ आल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं। सध्याचे भारतातले IT संदर्भातले नियम तक्रार आणि कारवाईपुरतेच मर्यादित असल्याचा उल्लेखही कोर्टानं केला। तर कठोर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ऑस्ट्रेलियाप्रमाणे वयोमर्यादेचा कायदा अधिक प्रभावशाली ठरू शकतो अशी सूचना करण्यात आली। ह्या कोविडच्या काळामध्ये याचा वापर जास्त वाढला कारण आपण त्याला स्वातंत्र्य दिलं कोविडच्या काळामध्ये की हे गॅजेट वापर, ऑनलाईन क्लासेस घे, ऑनलाईन स्कूल जॉईन कर आणि याचा विपरीत परिणाम जो आहे तो कुटुंबावरती व्हायला लागलेला आहे। आणि ज्या रील्स म्हणा किंवा ज्या नवीन नवीन ॲप्स आहेत त्याचा वापर मुलं त्याच्यामध्ये खोलावर जाऊन त्याचा दुरुपयोग व्हायला लागला आणि याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर पण दिसायला लागलेला आहे। शाळांमध्ये त्याच्या वागण्यावरती परिणाम दिसायला लागलेला आहे, त्याच्या कुटुंबात वागण्यावरती त्याचा परिणाम दिसायला लागलेला आहे आणि निश्चित हा निर्णय स्वागतार्ह आहे। याची अंमलबजावणी मला वाटतं ही कठोरपणे केली गेली पाहिजे। ऑस्ट्रेलियन सरकारच्या निर्णयाची भारतातही अंमलबजावणी करावी याविषयी आपल्या देशात 2 वेगवेगळे मतप्रवाह दिसतात। सोशल मिडियाचं व्यसन लवकरात लवकर नियंत्रणात आणण्याची मागणी अनेकांकडनं होते, तर त्याच वेळी अशी बंदी म्हणजे वैयक्तिक स्वातंत्र्यावरची गदा अशीही ओरड होताना पाहायला मिळते। ऑस्ट्रेलियानं केलेल्या कायद्यानुसार 16 वर्षांखालील मुलांना फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स, यूट्यूब, टिकटॉक, स्नॅपचॅट आणि थ्रेड्स यासारख्या सोशल मीडिया ॲपवरती बंदी आहे। भारतामध्ये 16 वर्षांखालील मुलांचं सोशल मीडिया वापरण्याचं प्रमाण प्रचंड मोठं आहे। या वयोगटातली काही मुलं तर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स म्हणून ओळखली जातात। त्यामुळे सोशल मीडियाचा सर्वात मोठा कन्झ्युमर असलेल्या भारतासारख्या देशात अशी बंदी शक्य आहे का याच्याही आता चर्चा रंगल्यात। आपण पूर्वी पाहायचो की घरामध्ये संस्कार दिले जायचे। सकाळी उठल्यापासून संध्याकाळी दिवा लावायचा, मुलांना शाळेमध्ये काय अभ्यास घेतलाय तो आई घ्यायची, आजी घ्यायची, घरामध्ये एकत्र कुटुंब होतं आणि त्यातून मुलांवर ऑटोमॅटिक संस्कार व्हायचे। पण आजच्या या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे काय झालेलं आहे की पालक हे सतत बिझी असतात आणि म्हणून मुलांच्या हातात ते गॅजेट्स दिले जातात। ही पूर्णपणे चुकीची गोष्ट आहे। पालकांना विनंती आहे की पैसा मिळवला जातो किंवा संपत्ती मिळवली जाईल, तुमची मालमत्ता वाढणार आहे, पण खरी संपत्ती तुमची जी मुलं आहे ती आपण जपली पाहिजे। त्यामुळे शासनाचा हा जो निर्णय आहे त्याचं सर्व पालकांच्या वतीने स्वागत आहे। आजच्या काळात सोशल मीडियामुळे मुलांना माहितीचा मोठा स्रोत खुला होतो, पण त्याच वेळी अश्लील कंटेंट, सायबर बुलिंग, व्यसनाधीनता आणि मानसिक तणाव यासारखे धोकेही वाढतात। आपल्या देशात अंदाजे 50 कोटी लोक सोशल मीडिया युजर्स आहेत, त्यात किशोरवयीन मुलांची संख्या लक्षणीय आहे। अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियन सरकारचा निर्णय सरसकट लागू करणं खरंच शक्य आहे का हाच मोठा प्रश्न। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।